तुम्ही गेल्यापासून मला काय वाचायचं काम आहे काय सकाळी गेले की सुरत होते हॉल कमी छोटा हॉल आहे मैत्रिणींना हा ना कमी पडतो. आता खालचा आमचा छोटीच रांगोळ काढते. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचे बी लाख लाख धन्यवाद. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण मैत्रिणी सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्की बघायचा. तुमचं प्रेम मला असंच पोहोचा माझ्यापर्यंत मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे. तुमचे सगळे कामधंदे आवरून झाले असतील, माझे बी झाले. आत्ताशी कुठं मला थोडीशी फुरसत भेटली मैत्रिणींनो. 4 महिन्यापासून खूप धावपळ होती. तर चला ठीक आहे. धोंडा संपला, धोंडा संपत आला. धोंड्याचा आजचा शेवटचा एकच दिवस बाकी आहे. तर आमच्या वैशूचा धोंडा राहिला होता करायचा, कारण वैशूचा पहिलाच धोंडा आहे ना. तर या कामामुळं मला जमलंच नव्हतं. करीन म्हणायची तर काही ना काही कामं यायची मैत्रिणींमध्ये. हे बघा इथं बघा सगळी तयारी करून ठेवली. आणि तुम्हाला मी सांगते आता इथं ना जास्त आम्ही काही सजवणार वगैरे नाही, कारण जागा कमी पडती ना त्याच्यामुळं. आणि घरातली काही साफसफाई केलेली नाही आहे. काहीच म्हणजे सरापा बिसारा बांधायचं काम चालू आहे. कारण तुम्हाला मी सांगते घरभरणी जवळ आली आहे ना, त्याच्यामुळं ना मैत्रिणींना साधं सोपंच थोडंसंच करतोय. आता इथे बघा आंबे छान मस्त वानवळा आलेले आम्हाला. ते आंबे छान इतके गोड आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं ना जावयांना कपडे आणले. इथं रांगोळी काढायची अजून. आता वैशू रांगोळी काढायला मी तिकडे स्वयंपाक लागले. इथं फुलं आणले. फुलं मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो एवढे महाग, 125 रुपये पावशेर फुलं. हे एवढे काही खास नव्हते, असे सुकलेलेच वाटायचे म्हणून मी जास्त फुलं नाही आणले. वैशून ते दिवशी बघा या बांगड्या आणल्या मस्त. इथं खाली का बरं ठेवल्या ग? हां नाही आता हे बघा हे सगळे हे तर आपल्या दुकानातच राहतं इकायला मैत्रिणींनो. मेहंदीचा कोन, पावडर, नेलपेंट सगळं. हे रुमाला पण आपल्या दुकानात राहतं इकायला. तर त्याच्यामुळं ना मैत्रिणींनो हे बघा हे पण छान. हे वैशूला साडी टाकला. चला मैत्रिणींनो लागले मी इकडे स्वयंपाकाला. बघा इकडे भात टाकला आहे. भातामध्ये ना काय करायचं शिजवताना ना थोडं तूप टाकायचं. थोडंसं भातात ना चवदार लागतं पांढरं भात होतं ना असे लाल तूप वगैरे खात नसतात ना तर मग त्यांच्या शरीरामध्ये भाताच्या तूप जातं. चला ठीक आहे. इकडं ना आता थोडंसं करून टाकलं मी धोंड्यासाठी आणि आमटीसाठी. कारण असे मी मांडे बोलवले तुम्हाला माहिती माझ्याकडे काय कमी राहत नाही राहत. आणि असे माझ्या पाठीमागं कोणी नाही करून घेऊ लागायला, त्याच्यामुळे मी एकटीच पडते. म्हणून मी जास्त लोकांना बोलवलं नाही. 9-10 लोकांना बोलवलं नाही कोणाला. आमटीची तयारी करून करायला आमटीला लोखंडाच्या कढईमध्ये आणि दुसऱ्या पातेल्यात आधीच पकून गेली. 2-4 महिन्यापासून गरम करून घराची तयारी टाकायला मी असे कुठल्या भाज्या मित्रांना पाणी गरम करून टाकते. पाणी गरम करून टाकायचं. खूप भाज्या चवदार होते आणि आपली काळजी आपण घेतली पाहिजे. घेतले म्हणायचं. आमटी बघा मैत्रिणी कशी झाली मस्त छान. चला इकडं भज्याचं पीठ पण काढून ठेवलं. कुरड्या पापड्या तळून घेते. आणि तुम्हाला ते समजलं का काय म्हणू लागले? मी ना रील्स टाकलेली होती सोनाराच्या दुकानातली. तर एक गिऱ्हाईक आहे तर गिऱ्हाईक त्यांना विचारू लागलं. सोनाराच्या दुकानात गेलेल्या होत्या त्या काळीबाई, जावायला अंगठी घेतली का? तर म्हणून मी ते सांगू लागले मला घरी आले. तर चला ठीक आहे. इकडे बघा आता वैशूनं रस करायला लागली. कसं वैशूला बी धजायचं पण करू लागायला कोणी नसल्यामुळं आम्हाला सगळं करावं लागतं मैत्रिणी. भात बघा किती छान झाला मस्त. तूप टाकून शिजवायचा खूप छान मोकळा पण छान सगळं झालं मैत्रिणी. आता रस काढून घेते आणि नंतर करायचे. आणि तुम्हाला मी सांगते की पसारा होतो ते म्हणजे आणि पटकन आवडून म्हटलं का आवडतच नाही. याला ना एकटाच माणूस लागतं. नंतर चला ठीक आहे मैत्रिणी. ऋतू आली आता तिला म्हटलं करू लाग जरा शिकवली काम सांगा बरं नाही वाटत पण काही नाही. चला मैत्रिणी मी ना तयार होते पटापटा. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं का तुम्हाला मी सांगते किती टाईम निघून जातो. बघा घरात पसारा आहे असा बांधून ठेवलेला सारा पसारा आहे. ही साडी नेसते आता वेळेवर. तर चला मित्रांनो तयार झाला पण आता स्वयंपाक झाला दाखवते मी तुम्हाला. पटकन आपण तिकडे जावा येतील. वैशू आली आता जावा येतील. मस्त छान रस बनवला इथं. त्याच्यानंतर भात बनवला. भात तर बघ पोळ्या पापड बनवल्या. ही आमटी छान मस्त झाली. अशी पातळ आमटी बनवायची गडबड. ही आमटी देऊन टाकली.
अशा जमा करून घ्या. इथं आमची हसिक मजाक चालू लागली आणि आम्ही दोघी माहिले की ना मैत्रिणीसारखंच राहतो. तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, मी वळू लागले तर अंगठी वैशू म्हणते ही राहू दे मला म्हण. चला आता इथं ना जाय बापूंचे पाय वगैरे धुवून घेते. आणि एवढी काही तयारी नव्हती झालेली माझी, कारण वेळ कमी असल्यामुळं आणि यूट्यूबवर काम करायचं म्हटलं का खूप तयारी करावं लागते मैत्रिणी. तर चला ठीक आहे. इथं राहून गेले बघा पाट टाकायचे. आता वैशूनं पाट नाही टाकले बसायला. आणि आमच्या मागे एवढे कामं आले, घराचं काम, घरभरणी जवळ आले आता. आणि लिफ्ट बंद होते त्याच्यामुळं ना मैत्रिणी आम्ही ना खूप थकून गेलेले होते. तर त्याच्यामुळं काही काही गोष्टी न राहून गेल्या. आणि हॉल पण छोटा पडतो आता. खालचा हॉल न मोठा आहे. पटवड दे. तर मैत्रिणी तुम्हाला सांगते, या साड्या ना मी ना ओझरवरून आणलेल्या होत्या. ही काय आणलं होते तेव्हा. तर मग त्याच्यात 3 साड्या ठेवल्या होत्या खूप भारी. आणि ज्या बायांकडे मी ब्लाऊज शिवायला टाकते ना त्या म्हणे या इथं एवढ्या महाग साड्या आहे. मी तिथून खूप स्वस्त आणल्या होत्या. तर चला ठीक आहे. आणि मग आता वैशूच्या नंदाला पण सांगितलेलं होतं, पण नंद नाही आलेली. मग तिघीला 3 साड्या सारख्या ठेवल्या होत्या, वैशूच्या सासूबाईला, वैशूला आणि वैशूच्या नंदाला. आणि ब्लाऊज पण मग मी तिघीला शिवायला लावले होते. म्हटलं ती ही बी साड्या नेसून जा. पण आता या दोघी सासूना जातील साड्या नेसून. वैशूची ननंद नाही आलेली. तर तिला ना साडी आता आल्यावर घरभरणीलाच देऊन टाकू. तिला ना ब्लाऊज शिवायला टाकाय दिलेलं आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, आता जेवणाची तयारी करू. तुमचा पहिला आहे का दुसरा आहे का तुमचा? तुला माहिती का वाचतो, माहिती का वाचतो. हे दोघं जण मित्र आहे, जावाय बापू. आणि ते दोघांची इतकी जमती. मग त्याच्यानं ते आता ना बोलू लागले ना, हसिक मजाक चालू लागली दोघांची. आणि माझ्या जवळचा पण मुलगा आहे. पैसा माझ्या डोळ्यात पैसा निघाला. पैसे 4 टाकले. किती टाकले काय करायला मला पैसा आलाय. आई पैसे टाकले तुला मी आला सांगते. चला मैत्रिणींना, आमचे आता जेवण वगैरे झाले. तिला जायचं आहे ऋतूला, घाई आहे. तर तिला आपण आता साडी नेसू. घरभरणीला आहे बरं का. घरभरणीला सगळी काय या पसारा झाला आणखी. ती पहिल्यांदाच आली ना मैत्रिणी घरी, मग त्याच्यामुळे म्हटलं तिला साडी नेसून जाय. आणि 2च महिने झालेले लग्नाला. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं, तिला ना साडी नेसून देऊ आपण. आणि मग खाली जाऊ, घर बघा, हिनबाईला घर दाखवू. आणि तिला जायचं आहे, तिला घाई पण आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं आधी तिला साडी नेसून देऊ. नेसून आता नेसून घे, तेच राहू दे, नेसून घे. हा मैत्रीण बघा किती छान दिसते त्या साडी, मस्त दिसते. याचा कलर पण मॅचिंग झाला. याचा ब्लाउजचा मॅच झाला नाही बघ, हे कलर मॅच झाला ब्लाउजचा. ते चल, ही चालली आहे. हिनबाई आहे आमच्या, हिनबाईला पण साडी नेसवायची. आता त्याला म्हटलं थांबा, चला खाली घर बघायला जाऊ आता खाली. चला आपण नाही नंतर येते ना हिला काय हा तिला काय हे मोठं आहे ना किचन. मग इथं काय पण आता काचा घासून एवढं घाण झालं, साफ करायचं वरच्या काचा त्या काढून आणल्या. आता याच्या नाही काय झाले पाहिजे ना, याच्या टाकून बाहेर काढून घासून हे करायला हे बाई आपल्या
हे काय बनवलं ना आता ते कोडिंगचं कपाट. टाकणार आहे ते कमी, त्यांनी ना कमी टाकली होती, मी काढून नाही लावली, म्हणले कमी पोळी टाकली तर टाकेन आता आणून, त्याला फोन करते ना. आली मी ऑलरेडी. बसते कसं आम्ही बसलो जराशी, मग गप्पा छप्पा झाल्या, मग मला विचारपूस केली. फर्निचर खूप छान झालं. तुम्हाला सांगते मैत्रिणी, एवढ्या कामाला मी 2 महिने लावलं, पण इतकं काम छान करून घेतलं, इतकं टॉपचं, ते सगळ्यांना आवडायला लागले. चला ते राहून गेला तिथं कलर द्यायचा, अशा काही गोष्टी राहून जाते का. पण ते घर भरणीच्या टायमाला कसं काय चांगलं दिसन, ते तिथं राहिलं ना ते परत. आता मग तेच लक्षात नाही आलं. लिप रिपेअर करायला लिपवाला आलाय वाटतं, जेव्हा मला जास्त गरज होती तेव्हा नाही आले, आणि आता लिपवाला आलाय रिपेअर करायला. मैत्रीण आज होईल का, आज होईल हा. घरात पसर घरभरणी वस्त्र असं घ्या बाई. तुम्हाला कलर आवडला का दीदीला? आकाशी दिला हो. छान दिसायला लागला. हा छान दिसते. दीदीला म्हटलं जो आवडेल तुम्हाला तो घ्या. हा, मग दीदी म्हणे माझ्याकडे आशिले झाले जांभळे. छान दिसायला. नाते कसे राहतात मैत्रिणींना, दोन्हीकडून पण टिकवले पाहिजे, दोन्हीकडून पण समजून उमजून घेतलं पाहिजे, तेव्हा नाते टिकत येतं. नाही तर एकाने एकड वाढायचं आणि एकाने एकड वाढायचं, त्याला काही अर्थ नाही. ठेवल्या ठिकाणी सगळं जाणार आहे, फक्त समजून उमजून घेतलं तेच संग येणार आहे. चला तुम्हाला मी सांगते, आमच्या मागे इतके कामं बघा. वैशिष्ट्य सासूबाई गेल्या, जावे बापू गेले, सासरे गेले, ते दोघं नवरा बायको आलेले होते, लकी बायको ते पण गेले. माझी ओटी भरायची, वैशिष्ट्य मला साडी द्यायची, तर इतकं थकलेलं गेलं. 5-10 मिनटं पडलं ते बघा. त्याच्यात फोन आले, तर तुम्हाला मी सांगते लोणचं घातलं नाही. आज रविवार आहे, म्हटलं बाजारात कैऱ्या बघायला जाऊ. वैशू पण जाणार आहे आता थोड्या वेळामध्ये, कारण परत घर भरणीला येईन ना 4-5 दिवसांना अगोदरच. मग ती म्हणे आई जाते, परत यावं लागेल, तुला हाताखाली जराशी आवरूसावरू लागायला. खाली ना थोडेसे लाईट वगैरे बसवायचे राहिले, तर ते हां हे गॅलरीमध्ये ना तुम्हाला मी सांगते, तर बघा हे लाईट बसवायचे राहिले फक्त आता, आणि पंखा बसवायचा राहिला हॉलमध्ये. तर ती लाईट फिटिंगवाला आला आहे, ती फक्त फोन आला आहे. तर पटकन आता आमच्याकडं वेळ नाही आहे सजवायला पटकन ओटी भरू आणि हे करू मैत्रिणीला, जाऊ आपण लोणच्याच्या कैऱ्या. असे काम आहे आमच्या पाठीमागं. तुम्हाला मी सांगते काही सजवलं नाही. आणि या साड्या बघा मी न विकायला आणलेल्या होत्या, त्याच्यातल्याच होत्या. खूप छान साड्या आणल्या होत्या, पण मी ना साड्याचं आता बंद करून टाकलं, मला टाईमच भेटत नाही आहे. मग वैशूने मला पैसे देऊन टाकले, म्हणे आई तुला जशी लागेल तशी साडी घे, पण तात्पुरती आता ही घे ओटी भरायपुरती. तर मग आता ही साडी घेतली मी, आणि तुम्हाला सांगते इतक्या स्वस्त साड्या आणल्या होत्या. तर चला ठीक आहे, आता जेव्हा आपण खाली ते फिटर आलेलं आहे फिटिंग करायला. कोणाकडे इस्टून नाही का मोठा असं काय सांगू बाई बघा मैत्रिणींना बघू शकते बघा, आमच्या पोरांना नादच खुळा केलाय. याच्यात लागतील ते या डिझाईन मध्ये दोन्हीकडे आहे असे असे बसतील ते एकच दोन्ही हे असे जॉईन आहे. तिथं आहे का बघ हा चला ठीक आहे, चल चल बाई. मला बाजारात यायला ना उशीर झाला, खूप उशीर होऊन गेला होता ना, मग त्याच्यामुळं ना लोणचाचे आंबे संपून गेले होते. खूप बाजार खंडला आम्ही, मग एक ठिकाणी दिसले, मग घेतले लोणचाचे आंबे घेतले, लसूण घेतला. तर चला ठीक आहे मैत्रिणी, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ टाकत